यूट्यूबवरती कोट्यवधी फॉलोअर्स आणि आपल्या हटके शिकवण्याच्या शैलीमुळे देशभरात प्रसिद्ध असलेले खान सर आता एका मोठ्या वादात अडकलेत. बिहारची राजधानी पाटणामध्ये खान सरांच्या कोचिंग क्लास बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता थेट खान सरांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण एका रात्रीत या प्रकरणाला असं काय वळण मिळालं की खान सर थेट आरोपीच्या पिंजरात उभे राहिले. पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. घटना घडली 2 जून रोजी. पाटण्यातील मुसल्लहपूर भागात खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर जोरदार तोडफोड आणि राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी खान सरांच्या 2 सुरक्षा रक्षकांना अटक केली. पोलिसांनी जेव्हा या रक्षकांची चौकशी केली तेव्हा त्यांनी दिलेला जबाब ऐकून पोलिसांचेही पाय घसरले. या रक्षकांनी कबुली दिली की जमाव हिंसक झाल्यानंतर खान सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच आम्हाला जमावावरती गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या जबाबाच्या आधारावरती पाटण्याच्या कदमकुवा पोलिसांनी थेट खान सरांविरोधात आता भारतीय न्याय संहिता कलम 109 आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या FIRमध्ये खान सरांवरती अत्यंत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे. FIRनुसार आंदोलकांवरती खान सरांनी विद्यार्थ्यांवरती पोलिसांवरती दगडफेक आणि गोळीबार करण्यासाठी चिथावणी दिली आहे. तुम्ही मागे हटायचं नाही, गोळीबार करा, पुढे जे काही होईल ते मी मॅनेज करेल, पुढचं काय ते मी बघून घेतो, हे चिथावणीखोर वक्तव्य खान सरांनीच केल्याचा दावा आता पोलिसांनी केला आहे. आणि याच कारणामुळे त्यांच्यावरती आता हत्येचा प्रयत्न करणे, दंगल भडकवणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासारखी गंभीर कलमे लावण्यात आली आहे. पण आता हा सगळा राडा नेमका सुरू कुठून झाला तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद 2 नामांकित कोचिंग संस्थांमधील व्यावसायिक स्पर्धेतून सुरू झाला आहे. ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद यांचे बॅनर खान सरांच्या खान ग्लोबल स्टडीजकडून फाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या किरकोळ वादातून 15 ते 20 जणांच्या टोळक्याने खान सरांच्या इन्स्टिट्यूटवरती हल्ला केला, तोडफोड केली आणि सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. आणि त्यानंतर रक्षकांनी स्वरक्षणासाठी हवेत गोळीबार केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. आता या संपूर्ण प्रकरणावरती खान सरांनी आपली बाजू मांडताना सांगितले की बाहेरून आलेल्या जमावाने हल्ला केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी केवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हवेत गोळ्या झाडल्या होत्या. आपल्यावरती गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती नसली तरी पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करू, असं खान सरांनी स्पष्ट केलं आहे. सध्या पाटणा पोलीस CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. पण कोट्यवधी विद्यार्थ्यांचे आदर्श असलेल्या खान सरांवरती थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावरती आता एकच खळबळ उडाली आहे. तर तुम्हाला या प्रकाराबाबत काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.